खरंच सांगते, अगदी बाजूच्या गल्लीत आहे डॉक्टर, आपण पटकन जाऊन येऊया. अगं नको, डॉक्टरची काही गरज नाहीये. नक्की बरं वाटतंय ना? हो हो, खरंच बरं वाटतं. बस ना अगं तू बस. हा बरं वाटतं. प्रथम एक चहा घे. मी या सगळ्या गोंधळात थंड झाला ना म्हणून, बाकी काही. आण रे लवकर. तुमची गाडी आहे ना बाहेर, का मी कॅब बुक करू तुमच्यासाठी? नाही नाही आहे गाडी. अगं गाडी आहे. समर काय असं सोडणार आहे का आम्हाला? बरं, मग मला खरंच असं वाटतंय की आता नका थांबू तुम्ही इथे. तुम्ही लवकरात लवकर घरी पोचा आणि आराम करा. बाकी सगळी माहिती आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचती करू. आता ना मीला एकटी कुठे जाऊनच देणार नाही. बरं झालं बाई तू होतीस, नाही तर मी तर एकटी असते अगदी घाबरले असते मी. अहो त्यात काय एवढं. स्वानंदी, किती छान आहेस ग तू बाळा. माझ्या नातवाचं आत्ताच लग्न झालं, नाही तर तुलाच सून करून घेतली असती. बर, तुम्ही कळवा मला, तुम्हाला परत कधीही ट्रिप प्लॅन करायची असेल तरी मी करून दे. आणि तुम्हाला बरं वाटतंय ना नक्की आता? हो हो, ठीक आहे. मी आता काय झालं, नातवाच्या लग्नामध्ये थोडी धावपळ झाली, म्हणून असं कधी कधी अधनमधन त्रास होतो मला. तू सांग मला पॅकेज, मी डॉक्टरना विचारून जाऊनच येईल. अगं आता पुढचं कोणी पाहिलंय, कधी जायला मिळणार आहे? बरं, मी सांगते. सुखिया. काय ग, काय झालं? आनंद, आज आणखी काही मुलं येणार होती, त्यांचं काय झालं? हो, सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलाय, येणार आहेत सगळे. व्हेरी गुड. आणि तू 10 अटींचा फॉर्म तयार करायला सांगितलं होतास मुलांसाठी, तो पण रेडी आहे. दाखव. ए, पगार चांगला पाहिजे हे लिहा. आणि कंसात 1.5 लाख तरी. ठीक आहे. आणि ते विचार चांगले हवेत म्हणजे काय लिहायचे कंसात? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. मुळात त्यांना कुठले विचार चांगले वाटतात हेच मला अजून कळलेलं नाहीये. हा, हे करेक्ट आहे. घरदार चांगलं हवं, निर्व्यसनी. करेक्ट, परफेक्ट. एक मिनिट. हा. ओके ओके, आलो आलो आलो. बाकी ओके. हा, परफेक्ट. काही मुलं आली आहेत अजून, त्यांना चला. आजी, काय झालं? झालं काही नाही, पण व्हायला हवं. काय? तुझं लग्न. अगं बाई, हो का? मिळाली ना सगळी माहिती तुला? अगं हो, स्वानंदीने किती छान माहिती सांगितली सगळी. आता घरी जाऊन मी बोलते सगळ्यांशी आणि मग कळवते. स्वानंदी, चालेल ना ग? आरामात सांगा. स्वानंदी, तुझं नाव सुद्धा किती छान आहे ग. थँक्यू. निघायचं आता? हो चालेल, चल निघूया. स्वानंदी येतो आम्ही. नाही नाही, मी सोडते ना तुम्हाला बाहेर. चला चला. तुमच्या नातवाला जर हनीमून पॅकेज हवं असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करा. हा, येतो. हो. ये हळू सावकाश या. वा, आज्या पण इम्प्रेस होत आहेत. पण त्या इम्प्रेस होऊन काही उपयोग नाहीये. लग्नासाठी ना एखादा तरुण शोधावा लागणार आहे. तो शोध बरं लवकर. मी ना एक काम करते, माझ्या आई बाबांना फोन करते आणि सांगते की ह्याच्या पुढे माझ्या लग्नाची काळजीच नको, कारण ती सगळी काळजी स्नेहलने करायचं ठरवलेलं आहे. आणि हो, अजून एक, स्नेहल तू काय करतेस यार इथे? तू खरं तर वधूवर सूचक मंडळातच गेलं पाहिजेस. आणि बघ, तिथे गेल्यानंतर कदाचित माझ्यासाठी पहिला मुलगा तू शोधशील आणि माझं लग्न ठरेल. एवढे काही टोमणे मारायला नकोय. शी बाई, चहा पण संपला. प्रथम एक दुसरा चहा दे. चौथा. हा, 4 धाम यात्रा, 4 ठिकाणं बघत होते इथली. चहा दे दुसरा.
काय आहे ना, सगळ्या अटी लिहूनच ठेवल्यात. म्हणजे काय, कोणाच्या मनात काही शंका नको. जी मुलं येतील ते सगळं वाचूनच येतील. अरे बापरे, एवढे जण आहेत. आज रोहनच्या ताईचं लग्न ठरते बहुतेक. अरे पण एवढ्यांची वर परीक्षा आपण घ्यायची? आपण नाही, मी. ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा, नमस्कार. मी समर राजवाडे. तुम्हाला सगळ्यांना इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलं बघून मला खरंच खूप आनंद झाला. तर आपण इथे सगळे का जमलोय, म्हणजे तुम्ही इथे का आलात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. हा, तुम्ही आजपर्यंत आयुष्यात अनेक अवघड परीक्षा दिल्या असतील, अवघड इंटरव्ह्यूज दिले असतील, पण आजचा दिवस, आजची परीक्षा, आजचा इंटरव्ह्यू हा खूप विशेष आहे. तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आहे आणि अवघड देखील आहे. किंवा ऑल द बेस्ट. आता तुम्हाला इथे एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म नीट वाचा आणि त्याच्यामध्ये तुमची खरी माहिती भरायची आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण तुम्ही भरलेली माहिती खोटी निघाली तर मग मला लीगल ऍक्शन घ्यावी लागेल. हे सगळं आपण बघायचंय? ते मी बघतो रे. हा, तू फॉर्म बघू. ए, फॉर्म घेऊन या. बरं, या सगळ्यांना माहिती आहे ना, हा तुझ्या कंपनीतल्या जॉबसाठीचा फॉर्म नाही. अरे म्हणजे असं फॉर्म भरून कोण लग्न करतं? हे बघ, जे काय करायचं ना ते बिनचूक करायचं, व्यवस्थित करायचं आहे. त्यासाठी हे सगळं चाललंय. आणि हे लग्न आहे आनंद, तुला नाही कळणार त्यातलं. मित्रांनो, फॉर्म तुमचे भरून झाले की जरा थांबा. आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित वेळ काढून आलाय. समर, एवढ्या सगळ्या मुलांना बोलवलंय, पण त्या रोहनच्या ताईंना मान्य आहे ना हे सगळं? मी बोललो त्यांच्याशी. त्यांच्या क्रायटेरिया जरा वेगळा आहे. जे आता माझी त्यांची मतं एकदम अशी एकमेकांना पटणारी नाही आहेत, वेगळी आहेत मतं, पण आहेत. आता काय आश्चर्य नाहीये, त्यांची मतं बरोबरच असतील. अरे नाही म्हणजे त्यांची मतं तुला वेळेत कळली हे बरं झालं नाही का? मी आता रोहनला फोन करतो. तोपर्यंत या सगळ्यांनी हे फॉर्म्स नीट भरलेत की नाही बघून घे. फोन अशासाठी केला होता की मला जर ते पत्रिका बदलतात की नाही, थोडा म्हणजे बदल करतात ना पत्रिकेमध्ये थोडाफार, त्यांचा नंबर हवा होता. थोडा मिळेल का? म्हणजे पत्रिका तशी डिक्ट तशीच बनवायची आहे, जशीच्या तशी आहे तशीच, फक्त त्यातले थोडे गुण आहेत ना ते जरा मिळवायचे. 36 गुण पूर्णतः मिळवायचे. हा, गुण मिळालेली बरी असतात ना. आणि वय थोडस कमी करायचं. म्हणजे 35 आहे आता, थोडंसंच कमी करा. 30च्या आत आणा. 28, 30. बस 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 काही नाही, अरे बस. किती पैसे होतील त्याचे? अरे बापरे, एवढे नाही हो, तुम्ही तर खूप पैसे बोलताय. बर, थँक्यू थँक्यू. ठेवते फोन. हा, पत्रिका पाठवे. हा, अशी बघतात पत्रिका? मला वाटलं डायरेक्ट गुण जुळतात. गिडाबाई, गुण तर डायरेक्टच जुळत असतात माहितीये, पण तुझ्या बहिणीचे नाही ना जुळत. तिथे तर कोणाची जुळू शकत नाही. आतापर्यंत जुळले म्हणून तर मला जुळवावे लागताय. कळलं तुला? नाही तर या जन्मात तरी तिचं लग्न अशक्य आहे. बाई, म्हणजे तू खोटं सांगितलंस का पत्रिका? सुष्मिता, असं बोलायचं नाही. अजिबात खोटं सांगितलं वगैरे. आता हे सगळं मी तुझ्या बहिणीसाठी करते ना, आनंदीसाठी करते, तिच्या भल्यासाठी करते ना. मग तुला कळायला पाहिजे ना बाळा, कोणासमोर असं काही बोलायचं नाही. आपण पत्रिका चेंज केली आहे. अरे पण नाही तर म्हणून वाढदिवसाला जेवढे पैसे देतो ना मी तुला कपडे घ्यायला, तेही देणार नाही. लक्षात ठेव. हा, हा बघ, नंबर आला बघ. पत्रिका पाठवून दे इकडे. चल 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 चल, लवकर लवकर पाठव. समर सर? हॅलो, हा सर बोला ना. रोहन, एक काम कर, तुझ्या ताईंना फोन कर आणि अर्जंट माझ्या ऑफिसमध्ये बोलून घे. अर्जंटली? सर काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, महत्वाचं काम आहे. सर महत्वाचं काम आहे तर मला सांगा ना, मी करतो. नाही, मला त्यांच्याकडेच महत्वाचं काम आहे. तू एक काम कर, तू त्यांना फोन कर आणि अर्जंटली माझ्या ऑफिसमध्ये यायला सांग लगेच. ओके ठीक आहे, मी सांगतो ताईला. ओके. ना काय इम्पॉर्टंट काम आहे. हा हॅलो ताई, ऐक ना. हा रोहन, बोल.
अगं मला समर सरांचा फोन आलेला, त्यांनी तुला अर्जंटली ऑफिसमध्ये बोलवलंय. का मी का जायचंय त्यांच्या ऑफिसमध्ये? ते मला नाही माहित ताई, पण ऐक ना, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे आणि त्यांना तुझ्याशीच बोलायचंय. सॉरी मी नाही जाणार आहे. एकतर हे सांगायला मुळात त्यांनी तुला का फोन करायला सांगितलंय? इतर वेळी काहीतरी काम आहे म्हणून 1000 वेळा फोन करत असतात ना मला. मग आता काय एवढं बोलायचं होतं तर फोन करायचा ना स्वतःहून. बाहेर वगैरे भेटू कुठेतरी, मी ऑफिसमध्ये जाणार नाही त्यांच्या. अगं ताई, तू एवढी का चिडतीयस? खरंच काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल ना त्यांचं. अरे नाही म्हणजे चिडत नाहीये मी, पण म्हणजे असं कोडी कशाला घालतायत ना ते. सोपं बोलावं ना. काय काम आहे ते, जरा विचित्रच आहेत ना ते. ताई हे बघ, मी ना त्यांना नाही बोलू शकत नाही. तू एक काम कर ना प्लीज, यावेळी जा ना. हे बघ, पुढच्या वेळी असं काही झालं ना तर मी त्यांना स्वतःहून सांगेन, पण तू प्लीज यावेळी जा ना. तुझ्या रोहनची ताई अगदी चांगली आहे हा. कोण? आय न्यू इट. यू नो शी इज द बेस्ट. शी इज द बेस्ट. अँड यू नो व्हॉट, त्यांच्या घरातले ना सगळेच तसे चांगले आहेत. पण तुला सांगू, स्वानंदीने शशिकलाची इतकी छान काळजी घेतली नाही. तसा तिचा शशिकलाशी काय संबंध होता? म्हणजे दोघींची एकमेकींची ओळखही नव्हती, पण तिने ना अगदी प्रेमाने आणि घरातल्या माणसासारखी काळजी घेतली तिची. गोड आहे का तू मुलगी? म्हणजे ते असं सालच म्हणतात ना तशी. आय नो राईट. शी इज अमेझिंग. शी इज अ लव्हली ह्युमन बिईंग. पण मग पिंट्या तिच्याबद्दल का बोलतो असं सारखा? म्हणजे एवढा रागराग का करतो तिचा? गॉड नोज तो असा का बोलतो. मला काय वाटतं माहितीये अज्जू, त्या दोघांची ना ट्युनिंग मॅचच होत नसेल. और मे बी दे डोंट वाइब ओनली. ते अज्जू असं असतं ना, कधी कधी ना दोन फ्रेंड्स इंडिव्हिज्युअली चांगले असतात, पण ते एकमेकांबरोबर जेल होऊ शकत नाही. तशातला काहीतरी प्रकार असावा. बट यू नो व्हॉट, ते ना एकदम अपोजिट पोल्स आहेत. पण मनाने खूप चांगले आहेत, त्यामुळे ऍडजस्ट करून घेतात. अगं बाई, मग हेच तर असावं लागतं की माणसं चांगली आहेत, ऍडजस्ट करून घेत आहेत. बघ हे ट्यून आणि वाईब आणि जेल नुसती फॅट्स आहेत सगळी. हे आधी कसं नाही सुचलं? काखेत कळसा आणि गावाला बळसा म्हणाली. तू हस की काय? ओह, वेलकम मिस स्वानंदी सरपोतदार. आज मला तुमच्या साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यापासून अडवायचं नसेल तुम्हाला. नाही नाही, आज तुम्हाला कोण अडवेल? आज तुमचाच दिवस आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट. समर राजवाडे सर कुठे भेटतील? ते काय समोर. हां बोला, काय नाव तुमचं? कुणाल साळवी.
US ला कुठे असतोस? ऑस्टिनमध्ये सर. पगार किती? सर पगार तर माझा खूप चांगला आहे. इनफॅक्ट मी माझं स्वतःचं घर सुद्धा घेणार आहे US मध्ये. पण तुझं कुटुंब इथे असेल ना? हां म्हणजे मी US मध्येच राहणार आहे, पण माझी फॅमिली इथे राहते. वर्षातून माझं एकदा दोनदा येणं तर असताच इंडियामध्ये. ठीक आहे, बस. सर मी शॉर्ट लिस्ट तर होईल ना? हो अर्थात, पहिल्या 5 मध्ये नक्की. थँक्यू. तर आता थोड्या वेळातच स्वानंदी सरपोतदार इथे येतील आणि अरे त्या बघा, स्वानंदी सरपोतदार आल्या. बसा बसा बसा. या. जा जा. नाही या ना तुम्ही. आल येत आहे. या. हा सगळा स्वयंवर तुमच्यासाठी रचला आहे. मुलं बघा केवढी आली. तुम्ही आधी बाजूला चला, मला बोलायचंय तुमच्याशी. कसं दिसेल ते सगळ्यांसमोर बाजूला आलो तर? तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही हँडल करा. आता बाजूला चला. येत आहे. केबिन मध्ये जाऊन बोलूया माझ्या. तुम्हाला फॉर्म मध्ये काही शंका असेल, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आणि माहिती खरी. बाकी कुणाला काही चहा कॉफी वगैरे काही? अहो एवढी काय घाई? आपण बोललो असतो की नंतर. नंतर कशाच्या नंतर? अहो स्थळ बघितल्यानंतर. आधी मुलगा बघितला असता ना आपण. बरं ठीक आहे, हरकत नाही. आपण आता इथे बोलूया आणि आपलं बोलणं झालं की मग आपण परत तिकडे जाऊया. ती सगळी मुलं एकदा तुम्ही बघून घ्या. त्यांच्याशी आपण नीट बोलूया, प्रत्येकाला जाणून घेऊया, समजून घेऊया. वाटल्यास एक एक आपण ना प्रत्येकाशी 1 to 1 एक प्रश्नोत्तरांचा सेशन घेऊया. ठीक आहे? किंवा तुम्हाला जर एखाद्याशी प्रायव्हेटली बोलायचं असेल ना, तर मी तुमच्यासाठी एक वेगळी केबिन अरेंज करतो. काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त याच्यामध्ये रिक्वेस्ट एवढीच आहे की या सगळ्यामध्ये मला बरोबर आहे. कारण मला जी माणसांची पारख आहे ना, ती एकदम करेक्ट आहे. म्हणजे त्या सगळ्या मुलांमधून ना मी करेक्ट मुलगा तुमच्यासाठी निवडू. म्हणजे कसं लग्नाचं आजच्याच फायनल होऊन जाईल. झालं तुमचं? हो बोला. आता मला मध्ये थांबवणार नाही आता तुम्ही. अरे आता काय गाणं वगैरे म्हणून दाखवणार आहात का तुम्ही? पण इथे नको, तिथे. म्हणजे काय होईल, तुम्हाला गाता येतं का नाही असा जर प्रश्न पडला असेल त्या मुलांना, तर त्याचं उत्तर त्यांना तिथल्या तिथे मिळून जाईल. चेष्टा करताय तुम्ही? माझ्या लग्नाचा काय खेळ चालवलाय? तुम्ही चिडताय कशा करता? माझा नाईलाज आहे म्हणून मी हे सगळं आता करतो. तुम्ही काहीच बोलणार नाही आहात. आता मी बोलणार आहे आणि तुम्ही फक्त ऐकणार आहात. बोला. नाईलाज. माझं स्वयंवर नाईलाज म्हणून करताय तुम्ही. काहीच वाटत नाहीये का तुम्हाला? तुमच्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून तुम्हाला लवकरात लवकर माझं लग्न करून द्यायचंय. लक्षात आलं माझ्या? घाई आहे तुम्हाला. आणि ह्या घाईघाईत मी एका मुलाला आत्ता निवडते आणि लग्न करून टाकते. उद्या नाही जुळलं आमचं, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? हे असं नाही होत लग्न. समर राजवाडे, थोडंसं समजून घ्या. प्रत्येक माणसाला ना एक किमान वेळ द्यावा लागतो. मला कळून चुकलंय ना की माझं लग्न लवकर होऊ शकलं नाही. ही चूक झालीये माझी. माझं चुकलंय, पण म्हणून हा नाही पर्याय असू शकत त्याच्यासाठी. तुमच्या बहिणीच्या बाबतीत कराल असं? सांगा ना. घाई झालीये, उशीर झालाय. आता एक काम कर, बाजारात जा, भाजी घ्यायला गेल्यासारखं. 4 भाज्या ठेवल्या, त्यातली एक निवड आत्ताच्या आत्ता, आणि झालं. तिथे त्या ऑफिसभर बॅनर काय लावलेत, मुलं काय बोलवली आहेत. सर्व गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या बाईंचं लग्न मी लावून देतोय. हे सगळी भर करताय तुम्ही. काय मला कळतच नाहीये हे का. हो कळतंय मला, उशीर झालाय सगळ्या गोष्टींना, पण माफ करा, हे अशा पद्धतीने नाही गोष्टी होत. लग्न जमवणं
ही ना प्रत्येकासाठी खूप प्रायव्हेट अशी फिलिंग असली पाहिजे, वैयक्तिक आपली आपली भावना. येऊ दे ना माझ्याही वाट्याला ती. हात जोडते तुमच्या समोर, नका करू हे असं प्लीज. नाही हे बघा मला कळते माझ्याकडनं खूप घाई झाली, पण मी सुद्धा तुम्हाला विनंती करतो, माझ्या बहिणीचं आणि रोहनचं लग्न ते लवकरात लवकर निर्विघ्नपणे व्हावं एवढीच इच्छा आहे माझी. आणि ते तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुमचं हे बघा तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही करा, पण तुम्ही लवकरात लवकर लग्न करा, बस एवढंच म्हणायचं.